बोगस डॉक्टरांची संख्या ही फक्त लातूर शहरामध्येच नव्हे तर आज दिवसेंदिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे। काही दिवसाचा उदगीरचा हा प्रकार आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिला ऑपरेशनसाठी ॲडमिट होते। त्या ठिकाणी तिचं ऑपरेशन व्यवस्थित होत नाही, तिला जास्त त्रास होतो आणि तीच महिला लातूर शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्याच महिलेचं ऑपरेशन लातूर शहरामध्ये पुन्हा डबल केलं जातं। काल परवाचा अहमदपूरचा प्रकार आहे। डिलिव्हरीसाठी महिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू होतो। असे कितीतरी परिवार या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आज अनाथ होत आहेत। या डॉक्टरना विचारणारं कोणी आहे का? डॉक्टरना सजा देणारं कोणी आहे का? डॉक्टरवर कडक कायदेशीर कारवाई करून त्याची सखोल चौकशी केली पाहिजे। त्यांचं हॉस्पिटल कायमचं सील झालं पाहिजे। मोदी साहेब जोपर्यंत या डॉक्टरांना, जे बोगस डॉक्टर आहेत, जी नकली डिग्री घेऊन स्वतःचं पोट भरण्यासाठी दुकान मांडून बसले आहेत आणि याच दुकानामुळे हेच डॉक्टर कितीतरी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत आणि कितीतरी या रुग्णांचे हे जीव घेत आहेत। म्हणून अशा डॉक्टर जन्मठेपेची शिक्षा करण्यात यावी, त्यांना कायमचं कडक शासन करण्यात यावे आणि यांचे हॉस्पिटल कायमचे सील करण्यात यावे। जोपर्यंत या डॉक्टरना सजा होत नाही तोपर्यंत हे डॉक्टर या रुग्णांच्या जीवाशी खेळतच राहतील। म्हणून या डॉक्टरांना एकच कलम, एकच नियम आणि एकच सजा, ती म्हणजे जन्मठेपेची शिक्षा। जय हिंद, जय महाराष्ट्र।